वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णाय वासुदेवाय हस्ते परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमाङ्गल्यमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली। अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळला। श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी। हे जाणोनी पार्थु बिहाला मग पुनरपी बोलो लागला। म्हणे देवो का चित्तया बोला देती चिना। हे जाणून अर्जुन भ्याला मग पुन्हा बोलू लागला। तो म्हणाला देव या बोलण्याकडे का बरं लक्ष देत नाहीत। एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारुनी बोलिलो येथे। परी निके काय या परोते ते तुम्ही जाणा। ऐकू येत नाही नीट। येत आहे ते येत आहे हा येत आहे काही प्रॉब्लेम नाही. कंटिन्यू करा तुम्ही. हा वाचून हे हो 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 वाचा. बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे स्पष्ट करून बोललो, परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक। पै वीरू जयासी ऐकिले आणि या बोलीची प्राणू सांडिजे ते एथ संभ्रम व्याजे उभे आहाती। पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत। आता ऐसिया ते वधावे की अव्हेरुनिया निघावे या दोहो माझी बरवे ते नेणो आम्ही। आता अशांचा वध करावा किंवा यांना येथे सोडून निघून जावे या दोहोंपैकी काय करावे ते आम्हाला समजत नाही। आम्हा काय उचित ते पाहता नस्फुरे येथ जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे। आम्हाला काय करणे उचित आहे हे यावेळी विचार करून पाहिले तरी सुचत नाही, कारण मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे। तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रमशे मग पासीच असता न दिसे वस्तू जात। डोळ्यावर सार आला म्हणजे दृष्टीचे तेज लोकते, मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसेनाशी होते। देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेणे। देवा तसे मला झाले आहे, कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे। आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही। तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निके ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हा सितू। तरी श्रीकृष्णा या संबंधीचा विचार करून पहा आणि जे चांगले असेल ते आम्हाला सांग, कारण आमचा सखा आमचे सर्व काही तूच आहेस। तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुची सदा रक्षिता
आपदी आमुते, आमचा गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, संकट समयी नेहमी तूच आमचा रक्षण करणारा आहेस. जैसा शिष्या ते गुरु, सर्वथा नेणे अव्हेरू, की सरिता ते सागरू, त्याजी केवी. शिष्याचा अव्हेर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही मुळीच ज्याप्रमाणे येत नाही, किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करील. ना तरी अपत्याते माये, सांडूनी जरी जाये, तरी ते कैसेनी जिये, ऐके कृष्णा. किंवा कृष्णा ऐक, मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगणार. तैसा सर्वांपरी आम्हासी, देवा तुमची एक आहासी, आणि बोलिले जरी न मानिसी, मागील माझे. त्याप्रमाणे देवा, सर्वतोपरी तूच आम्हाला एक आहेस, आणि मागील माझे बोलणे जर तुला पटत नसेल, तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचारे ना धर्म, ते झडकरी पुरुषोत्तमा, सांगे आता. तर जे आम्हाला उचित असून धर्माला अनुचित नसेल, ते पुरुषोत्तमा चटकन सांग पाहू. हे सकळ कुळ देखोनी, जो शोकू उपनलासे मनी, तो तुझिया वाक्या वाचुनी, न जाय आणिके. हे सर्व कुळ पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला आहे, तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही. एथ पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परी मोह हा न फिटेल मानसीचा. यावेळी सबंध पृथ्वी जरी हाती आली, किंबहुना इंद्रपदही जरी मिळाले, तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही. जैसी बीजे सर्वथा आहाळती, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरूढती सिंचिली, आवडे तैसी. ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले आणि त्याला हवे तितके पाणी जरी घातले, तरी त्यास अंकुर फुटणार नाही. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, एथ एकची उपयोगा जाये परमामृत. किंवा आयुष्य संपले असले तर औषधाने काही होत नाही, पण तेथे एका परमामृताचाच ज्याप्रमाणे उपयोग होतो, तैसे राजभोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीव बुद्धी, एथ जिव्हाळा कृपानिधी, कारुण्य तुझे. त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धीही उत्तेजन देऊ शकणार नाही. यावेळी हे कृपानिधे, तुझी कृपाच माझा आधार आहे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेणे. जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली, तेव्हा अर्जुन असे बोलला, पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले, की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासिला महामोहे, काळ सर्पे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विचार केला असता मला असं वाटतं की ही मोहाची लहर नसून दुसरेच काहीतरी असावे, त्याला महामोह रूपी काळ सर्पाने ग्रासले असावे. सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भाजे चिना. मर्मस्थान जे नृत्य कमल, त्या ठिकाणी करुणारूपी भर सांद वेळेला, त्या महामोह रूपी काळ सर्माने दर्श केला म्हणून त्या लहरी उतरतच नाहीत. हे जाणवणी ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी, घातला की. त्या विषयाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपा कटाक्षानेच विषाचे निवारण करतो, तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हत्येला धावून आला. तैसिया पंडुकुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलीळा, रक्षील आता. तशा त्या व्याकुळ झालेल्या अर्जुना शेजारी श्रीकृष्ण सोबत होताच, तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता सहज रक्षण करील. म्हणून तो पार्थू मोहफळी ग्रस्तू,
म्या म्हणितला हा हेतू जाणवनिया. हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी साप चावला आहे असे मी म्हटले आहे. मग देखा तेथ फाल्गुन घेतला असे भ्रांती कवळून, जैसा घनपटळी भानू आच्छादिजे. ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा, त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता असे समजा. तयापरी तो धनुर्धरू जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवला का. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा, त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला होता. म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू, तो वोळलासे श्री गोपाळू महामेघू. म्हणून स्वभावतः सुनीळ व कृपामृत रूप जलाने युक्त असा तो श्रीकृष्ण रूपी महामेघ अर्जुनाकडे वळला. तेथ सुदर्शनाची द्युती, तेची विद्युल्लता झळकली, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. जेथे तेथे सुंदर दंतावलीचे तेज, हीच जणू काय चमकणारी वीज होय, आणि गंभीर बोल हाच गडगडाटाचा थाट होय. आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. आता तो उदार श्रीकृष्ण रूपी मेघ कसा वर्षाव करील, व त्यामुळे अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल, आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल. ते कथा ऐका मनाची आराणुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. ते पहा, ही कथा समाधान वृत्तीने ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐसे संजयो असे सांगतू, म्हणे राया तो पार्थू, पुनरपी शोका कुळितू काय बोले. याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. तो मग त्याला म्हणाला, राजा, अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणाला ते ऐक. आई के सखेदू बोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वथा न झुंदे येथे भरवसेनी. तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काही झाले तरी खात्रीने यावेळी लढणार नाही. ऐसे येकी हेळा बोलिला, मग मौन धरुनी ठेला, तेथ श्रीकृष्ण विस्मो पातला, देखोनी तयाते. असे एकदम बोलला. मग मौन धरुनी ठेला, तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला, देखोनी तयाते. असे तो एकदम बोलला, मग स्तब्ध होऊन बसला. त्या प्रसंगी त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला अत्यंत विस्मय वाटला. मग आपुला चित्ती म्हणे, येथे हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. मग श्रीकृष्ण आपल्या मनात म्हणाला, या प्रसंगी याने हे काय आरंभले आहे. या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही, याला काय करावे. हा उमजे आता कवणे परी, कैसे निधीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का. हा आता कशाने उमजेल, कशाने धीर धरेल. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच कसे दूर होईल याचा विचार करतो. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानीची. किंवा असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्य अमृततुल्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो, तैसे विवरितू असे श्री अनंतू, तया दोन्ही सैन्यांतू, जया परी पार्थू भ्रांती सांडी. त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होते. ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह आथी. श्रीकृष्णाने तो हेतू मनात धरला
व तो रागाने बोलावयास लागला. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते, की औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते, ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने स्पष्ट होते, तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. त्याप्रमाणे वर वर पाहता उदास किंवा कठोर पण आत अतिसुरस, परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले. मग अर्जुना ते म्हणतले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझारीची. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे जे तू मध्येच आरंभले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणिवे तेन संडिसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. तू आपल्याला जाणता तर म्हणतोस पण मूर्खपणा टाकत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर तू आम्हाला शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस. जात्यंधा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. जन्मांधाला वेड लागले म्हणजे ते जसे सैरा वैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते. तू आपण पे तरी नेणसी, परिया कौरवा ते शोचू पाहासी, हा बहुविस्मयाम्हासी पुढत पुढती. तू स्वतःला तर जाणत नाहीसच, परंतु या कौरवांकरता शोक करतोस याबद्दल आम्हाला फारच विस्मय वाटतो. तरी सांग पार्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटके काही. तर अर्जुना सांग बाबा, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय? ही विश्वाची रचना सनातन आहे असे म्हणतात, ते खोटे आहे की काय? एथ समर्थू एक आथी, तयापासून भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते का उगीच? हो का सांप्रत ऐसे जाहले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाई. तेव्हा आता असे झाले का की हे जन्म मृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मारशील तरच हे मरतील असे आहे काय? तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातून धरिसी चित्ती, तरी सांगे काही होती चिरंतन. तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तसं सांग बरे, हे काय चिरंजीव होणार आहेत? की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी. किंवा तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे, अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल तर ती होऊ देऊ नकोस. अनादिसिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे सांगे मज. ही सगळी सृष्टी अनादिसिद्ध आपोआप होते व जाते, तर मग तू शोक का करावास सांग बरे. अजून 2 ओव्या या गीताच्या श्लोकाच्या अर्थामध्ये आहेत, तेवढा घेतो आणि पूर्ण करतो. परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतिसी, आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही, मनात आणू नये ते आणतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस. देखे विवेकी जे होती, ते दोही तेही न शोचिती,
जे होय जाय हे भ्रांती म्हणूनिया. हे पहा, जन्म मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहोंबद्दलही शोक करत आहे. हा खूपच अत्यंत भावपूर्ण असा शब्दरचना ज्ञानेश्वरांची आहे. श्रीकृष्ण माऊली म्हणजे गुरु माऊली कार्पण्य दोषो पहत स्वभाव हे जे अर्जुनाचं वचन होतं, तो गलित गात्र होऊन अत्यंत अगतिकतेने श्रीकृष्णांना शरण आला होता आणि तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात म्हणून त्यांनी शरण चिठ्ठी लिहून दिलेली होती. गुरु माऊली ज्या असतात ना आपल्या, त्या अशाच असतात. आतला आधाराचा हात असतो पण वरून धपाटा घालतात. ह्या ओव्यांमध्ये वरचा जो धपाटा मिळतो ना श्रीकृष्णांचा अर्जुनाला, तो आपल्याला अनुभवायला या ओव्यांमधून मिळालेला आहे. या ओव्यांमध्ये साधारणपणे भगवद्गीतेचे श्लोक क्रमांक 6 ते मला वाटतं 11 असे 6 श्लोक गुंफलेले आहेत. ते श्लोकही मी वाचतो आणि त्या श्लोकांचा अर्थही वाचतो. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. श्लोकार्थ: युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहित नाही, आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही. तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. श्लोकार्थ: करुणा व्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा, कारण मी तुमचा शिष्य आहे म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला आपण उपदेश करावा. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. श्लोकार्थ: कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूवः. श्लोकार्थ: संजय म्हणाले, हे परंतपा अर्थात शत्रुतापना राजा, निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. श्लोकार्थ: हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. श्लोकार्थ: भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना,
तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसे कधीही शोक करीत नाहीत. श्लोक क्रमांक 6 ते श्लोक क्रमांक 11 इथपर्यंत आपण आजचं वाचन आणि त्या अनुषंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या गुंफल्या आहेत त्याचं ओव्यांचं वाचन आणि त्याच्या अर्थाचं वाचन आपण केलेलं आहे. ही जी सगळी ज्ञानेश्वरांची जी भूमिका ज्ञानेश्वरांनी त्यांच्या शब्दलालित त्यांनी मांडलेली आहे, ही सगळी भूमिका गीतेच्या प्रत्यक्ष प्रसंगामध्ये कशी घडली, तर मी त्याचा एक छोटासा लेख पूर्वी कुठेतरी ग्रुपवर टाकलेला आहे की पहिल्या अध्यायामध्ये नीतिशास्त्राप्रमाणे भीष्माचार्यांनी जो शंख वाजवला त्याला प्रत्युत्तर म्हणून एकतर सेनापती म्हणून दृष्टद्युम्नानी किंवा राजा म्हणून आपल्या धर्मराजांनी शंखाचं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होतं. पण भीष्माच्या शंखाला प्रत्युत्तर मिळालं ते श्रीकृष्णाच्या शंखाने, पांचजन्यांनी त्याला प्रत्युत्तर मिळालं. आणि श्रीकृष्णाने वाजवलाय म्हटल्यानंतर घाईघाईने अर्जुनाने वाजवला. आणि ज्या वेळेस युधिष्ठिराने म्हणजे धर्मराजाने त्यांचा शंख वाजवला त्यावेळेस अर्जुनाला त्याची झालेली चूक जी नीतिशास्त्राला धरून नव्हती ती त्याच्या लक्षात आली. आणि नीतिशास्त्राची झालेली चूक त्याला ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये आल्यानंतर ती कशी त्याच्यातून बाहेर काढायचं, या नीतिशास्त्रामध्ये ह्या मोहामध्ये जो तो अडकून पडला होता अर्जुन, ह्या मोहातून त्याला बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णांना त्याला रागावणं क्रमप्राप्त होतं. कुठेतरी त्याच्या ज्ञानावर घाव घालणं क्रमप्राप्त होतं. आणि तोच नेमका घाव त्याचं शहाणपण, म्हणजे त्याला माहिती खूप होती, ज्ञानी होता अर्जुन. अर्जुन काही माझ्यासारखा अत्यंत मूर्ख अज्ञानी असा जीव नव्हता, अत्यंत ज्ञानी पुरुष होता. आणि कौरवांशी यापूर्वीही त्यांनी युद्ध केलं होतं, त्यावेळेस त्याला मोह पडला नव्हता. भीष्माचार्यांशी त्याचं ह्या महाभारत युद्धापूर्वी युद्ध झालं होतं. पण नीतिशास्त्रात केलेल्या गडबडीमुळे त्याचा धीर सुटला की माझ्या हातून ही चूक कशी झाली. आणि त्याच्यानंतर तो मोहात अडकला. आणि त्या मोहातून बाहेर काढण्यासाठी सांख्य योगाचं मार्गदर्शन सुरुवातीला श्री भगवानांनी त्याला केलेलं आहे. पण ते करण्यापूर्वी त्याला भानावर आणणं आवश्यक होतं. नेमका स्वधर्म काय आहे क्षत्रियाचा तो विसरला होता त्या नीतिशास्त्राच्या मोहात अडकून. म्हणून त्याला भानावर आणण्यासाठी म्हणून पहिल्यांदा 2 त्याला थपडा घातलेले आहेत या श्लोकार्थांमधून, असं मला वाटतं. म्हणजे माझं जे साधारणपणे अभ्यासाचं जे काय चाललंय तुमच्या सोबत ते ह्या दृष्टीने माझा विचार चाललेला आहे. योग्य अयोग्य ते आपण सांगालच नंतर, तो काही प्रश्न नाही. आता पसायदान घ्यावं मला वाटतं ना. जयश्रीताईंचा आलाय का परत आवाज? नाही येत वाटतं. त्यांनी म्यूटच करून घेतलंय स्वतःला. ओके, ठीक आहे. मी म्हणतो, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये,
दृष्टा दृष्ट विजय होवावेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे बरे ज्ञानदेव सुखिया. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की, सर्व संतन की जय हो. अजून कोणाला काही म्हणायचे? 2-3 मिनिटं आहेत मला वाटतं ना, 4 मिनिटं आहेत. मस्त झालं दादा. छान. दादाला काय सगळे येते ना, सराव खूप आहे हो, नाही नाही, दादांचा. असं अजिबात नाही. लिहिलेलं पाठवलंय ज्यांना सांगू शकत हे नाही, मी लिहिलेलं व्यवस्थित वाचता येतं सगळं सांगता येतं. एखादा श्लोक किंवा स्तोत्र कोणी म्हणू शकेल का? काय? एखादा स्तोत्र कोणी घेतं का? मी शांताकारम म्हणू शकते का ताई? हा, चालेल ताई. हॅलो. हो हो, म्हणा म्हणा. आपण ते म्हणा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्री कृष्ण सर्वांना. छान म्हणलं तुम्ही. खूप छान. दादा, तुमचा आवाज तर नुसता ऐकावासाच वाटतो आणि सतत म्हणजे कितीही कोणी प्रयत्न केला ना तरी तुमच्यासारखं वाचन आणि एक्सप्लेनेशन मला नाही नाही, वाटत असं कोणाला जमेल. खूपच सुंदर, म्हणजे असं काही समोर बसून आपल्याला सांगताहेत कोणी, इतकं इफेक्टिव्ह आहे, इतकं सुंदर आहे. खूप छान, समाधान वाटतं. अगदी बरोबर आहे. मालूम त्यांचं. हा. अजून कोणाला काही बोलायचं आहे? मीच बोलतो परत थोडस. बोला बोला बोला. म्हणजे आहे तेच, फक्त थोडस जरा सुव्यवस्थित बोलायचा प्रयत्न करतो. युद्धाच्या प्रसंगी म्हणजे स्वधर्म पालनाच्या क्षणी अर्जुनाला नीतिशास्त्र आठवल्याने पडलेला मोह पाहून श्रीकृष्णाला आलेला सात्विक संताप व्यक्त करताना ते अर्जुनाला म्हणतात, अरे तुला कशाचा मोह उद्भवला आहे? तुझ्या पूर्वजांनी तर हा मार्ग अनुसरलेला नव्हता. याने तुला स्वर्गाची प्राप्ती कशी होणार आणि तुझी कीर्तीही यामुळे धुळीस मिळेल. असा शंढमणा पत्करू नकोस. हा दुबळेपणा जो आलेला आहे तो झटकून टाक आणि युद्धासाठी सज्ज हो. यावर अर्जुन म्हणतात, हे मधुसूदना, पितामह, गुरु द्रोणाचार्य, आप्तेष्ट, इष्टमित्र, बंधू यांना मारून मला काय मिळणार? यांच्याशिवाय मिळणारे पृथ्वीचे राज्यही अगदी धनधान्य समृद्ध राज्य मिळवून मी काय करणार? याने अर्थ आणि कामरूप असे भोगच भोगावायचे ना. असे शोकाने व्याप्त राज्य मला नको. त्यापेक्षा वनवासात राहू, भिक्षा मागून उदरनिर्वाह करू. मला हे युद्ध करायचेच नाही. यावर तुम्हीच मला मार्गदर्शन करा. मी अनन्य गतिकत्वाने आपणास शरण आलेलो आहे. यावर भगवंत म्हणतात, विद्वानाचा आव आणून नीतिशास्त्राच्या गप्पा करतोस हे अर्जुना. विद्वान तोच जो शोक करीत नाही, प्राण गेलेल्यांसाठीही नाही, कारण त्यांना ते ज्ञात असते की बालपण, तारुण्य, वार्धक्य तसेच मरण ही एक अवस्था आहे.
ती पुन्हा जीवात परिणत होणारच आहे. मरे एक त्याचा दुधा शोक वाहे असा शोक विद्वान करत नाही. इंद्रियांचे विषयांशी असलेले संयोग हा क्षणभंगूर असतात.